विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या 7 मतदारसंघातील 53 उमेदवारांना खर्च सादर न केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे। यापैकी बहुतांश उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर केलाय। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी 22 ऑक्टोबर पासून सुरू झाली। यवतमाळ, वणी, राळेगाव, दिग्रस, आर्णी, पुसद व उमरखेड या 7 विधानसभा मतदारसंघात एकूण 103 उमेदवार उभे होते। निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली होती। मात्र उमेदवारांकडून निवडणूक काळात पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने निवडणूक आयोगाने 7ही मतदारसंघासाठी निखिल कुमार सिंग व अश्विन कुमार सिंगल या अधिकाऱ्यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती केली। सिंग यांच्याकडे 3 तर सिंगल यांच्याकडे 4 मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चावर वॉच ठेवण्याची जबाबदारी दिली। विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले। 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडल्यानंतर उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली। ही मुदत संपायला अवघे 5 दिवस शिल्लक आहेत। दरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्या 53 पैकी बहुतांश उमेदवारांनी उत्तर सादर केलेले आहे। त्याची आता पडताळणी केली जात असून 18 डिसेंबरला खर्च निरीक्षक यवतमाळात येत असल्याने निवडणूक विभाग व खर्च पथक ऍक्शन मोडवर आलेले आहेत। खर्च निरीक्षकाकडून निवडणूक खर्च हिशोबाचा आढावा घेतला जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर 17 डिसेंबरला प्रशासनाची मोठी धावपळ दिसून आली।